जी माळेगाव कारखाना सहकार कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक आहे. त्या निवडणुकीमध्ये आमच्या पॅनल सहकार बचाव शेतकरी पॅनल आहे आणि ते चंद्रनाथ तावरे आणि रंजन काका यांच्या नेतृत्वाखाली. चंद्रनाथ तावरे आणि रंजन काकाचा मागचा जर परफॉर्मन्स पाहिला कारखान्याच्या संदर्भात त्यांच्या निवडून आल्यानंतर, ते एकदम उत्कृष्ट आहे आणि हे प्रत्येक सभासदांना त्याची जाणीव आहे. त्यांच्या काळामध्ये निश्चितच सगळ्यांपेक्षा ₹400-500 भाव दिलाय. एवढंच नाही, कारखान्याचा दरवर्षी बाकीच्यापेक्षा दिलाच, पण इतर कारखान्यापेक्षाही भाव दिलाय. आपण जर घ्यायचं उदाहरण झालं तर छत्रपतीपेक्षा जवळजवळ मागच्या पंचवार्षिकमध्ये 2,500 भाव दिला. सोमेश्वर कारखान्यापेक्षा सुद्धा ₹773 भाव दिला आणि सातत्याने अशी परंपरा ठेवली. आणि ह्या आता असा निवडणूक असताना आमचे आता सहकारी उमेदवार आहेत ते प्राध्यापक नाळे सर आहेत. नंतर हे नेताजी गवारे म्हणून आहेत, ते इंजिनियर आहेत. नंतर प्रदीप गावडेंची आई सुमन गावडे म्हणून सुमन तुळशीराम गावडे आणि मी ॲडव्होकेट गुलाबराव बाजीराव गावडे. तर आम्ही सगळे उच्च शिक्षित, अनुभवी आणि शेतकऱ्यामध्ये शेतीचं ज्ञान असणारे सगळे उमेदवार आहात आणि शेतीशी निगडीत आमचं संबंध सगळेच म्हणजे चांगले उत्कृष्ट शेती करणारे आहेत. तर ह्या अशा निवडणुकीमध्ये जागतिक पातळीवर गाजायचं कारण असं आहे, की जर आता आज दादासारखे एक उपमुख्यमंत्री पदाची व्यक्ती माळेगाव कारखान्याला उमेदवारी जाहीर करायचं कारण काय? जे व्यक्ती 10 वर्ष छत्रपती कारखाना त्यांच्या ताब्यात असून ते भाव देऊ शकत नाही किंवा तिथला ऊस सगळे शेतकरी माळेगाव कारखान्याला घालतात. इतकी तर तिथली परिस्थिती आहे आणि असे तुम्ही इथं काय करणार आहे? त्या छत्रपतीला तुम्ही 10 वर्ष म्हणजे नेतृत्व केलंय. त्या कारखान्याचा सगळा सभासद ऊस माळेगावला किंवा इतर ठिकाणी ऊस घालतोय. तुम्ही माळेगावला येऊन काय करता? माळेगावला ऊस घालतात आणि तुम्ही त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर करायचं काय? तो कारखाना आजारी आहे, तिथं त्या डॉक्टरची गरज आहे. आजारी नसताना कारखान्यात तिथं डॉक्टरची काय गरज आहे? असे ह्या परिस्थितीत जर आपण विचार केला आणि ह्याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे. ह्याचा अर्थ असा होतो, की मागच्या पंचवार्षिकमध्ये जे काम त्यांच्या नेतृत्वाखाली बॉडीने केलं, ते उत्कृष्ट नसल्यामुळेच ते म्हणले मला माझी उमेदवारी जाहीर करावी आणि त्यामुळे आता मी समाजाला विश्वास देण्याकरता उभं राहिलो. पण ह्याच्यासारखी केविलवाणी परिस्थिती नाही. ही एक उपमुख्यमंत्री पदाचा उमेदवार आपल्या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत उभं राहिला. म्हणून हे नुसतं राज्य पातळीवर नाही तर म्हणतात देश पातळीवर, जागतिक पातळीवर सुद्धा गाजतं. त्याचं कारण हे गोष्ट हाऊस जो आमचा प्रचार चालू आहे, त्यामध्ये सर्व शेतकरी अगदी ओपनली सांगतात, की आम्ही ह्या सहकार बचाव शेतकरी पॅनल अण्णा काकाच्या नेतृत्वाखालच्या पॅनलच निवडून देणार. किटली हे चिन्ह असून त्याच्यावरच आम्ही शिक्का मारणार. याचं कारण काय? मागचा त्यांचा अनुभव आणि मागच्या पंचवार्षिकला त्यांना जे काय मिळाला अनुभव, की 2 पैसे आणि हे सगळं अण्णा काका किंवा आम्ही सगळं सर्व लोकं त्यांना आम्ही भाषणातून, ह्याच्यातून, प्रचार सभेतून पटवून सांगतो. ते लोकांना पटतं. त्यामुळं हा कारखाना म्हणजे हा तुम्ही म्हणताय ना, अगदी काही सुद्धा अशी इकडं-तिकडं चल-बिचल सुद्धा होण्याची कुठे मला दाट शक्यता अजिबात वाटत नाही.